सोन्याची नाणी असल्याचा बनाव करत बनावट नाणी देऊन व्यावसायिकाला 30 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आलाय। वाशिमच्या मालेगावातल्या तिघांनी साताऱ्यात एका सराफा व्यावसायिकाला सोन्याची जुनी नाणी असून ती स्वस्त दरात विकायची असल्याचं म्हणत फसवलंय। सोन्याची बनावट नाणी दिल्याप्रकरणी मालेगाव पोलिसांनी पती पत्नी आणि एक अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय। आरोपींनी व्यावसायिकाला 4 नाणी नमुना म्हणून दिली। त्या व्यावसायिकाने ती नाणी मुंबईत तपासली आणि ती खरी निघाली। यामुळे त्यांचा आरोपींवर विश्वास बसला। ठरल्याप्रमाणे सराफ व्यावसायिक यांनी 30 लाख रुपये रोख देऊन आरोपींकडून सोन्याच्या नाण्यांची पिशवी स्वीकारली। दुसऱ्या दिवशी मुंबईत या नाण्यांची तपासणी केली असता तेव्हा मात्र ही सगळी नाणी बनावट असल्याचं समोर आलं। फसवणूक झाल्याचं लक्षात येताच आरोपींशी संपर्क साधला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही। त्यामुळे त्यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात गाठले। 500 ग्रॅम नकली सोने देऊन 30 लाख रुपयात त्यांची फसवणूक केलेली याबाबतची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त झाली होती। त्यानुसार पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। किती लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला? 3 लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे। विनोद मच्छिंद्र चव्हाण, त्यांची पत्नी मीना चव्हाण आणि त्यांचा एक नातेवाईक आहे, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।